नमस्कार, मी जितेंद्र बर्डे, मोरया या मराठी चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक। येत्या 22 मार्च 2024 रोजी मोरया हा महाराष्ट्रात सर्वत्र सिनेमागृहांमध्ये रिलीज होत आहे। तरी सर्वांना विनंती की आपण हा चित्रपट नक्की बघावा। सफाई कामगाराच्या आयुष्यावर हा सिनेमा केलेला आहे आणि सिनेमाने भारताच्या बाहेर अनेक फेस्टिवल्समध्ये 40पेक्षा अधिक पुरस्कार पटकवलेले आहेत। त्याचप्रमाणे सिनेमा याच्या आधी लंडनला मराठी भाषेत रिलीज झाला आहे आणि लंडनला देखील त्याचे सलग जेवढे शो होते तेवढे सगळे हाऊसफुल झालेत आणि तिथल्या प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे। आणि आता सिनेमा 22 तारखेला आल्यानंतर लगेच थोड्याच दिवसात हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड या भाषांमध्ये देखील संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे। तरी प्रेक्षकांना विनंती की आपण नक्की हा सिनेमा बघावा। चित्रपटामधनं संदेश देण्याचा हा प्रयत्न केला आहे की जो आपल्यामध्ये समाजामध्ये जो जाती जे अंतर निर्माण झालं आहे ते अंतर कमी व्हावं आणि सर्वांनी एका समतेचा विचार करून पुढे यावं, हाच एक आशय असेल। सेन्सॉर बोर्डनी तुम्हाला इतका उशीर लावला सर्टिफिकेट देण्यासाठी, तर त्याबद्दल सांगा। सेन्सरचं ॲक्च्युली आपण आता लंडनला रिलीज केला, इकडं आपल्याला खूप पुरस्कार मिळाले, तरी देखील सेन्सर बोर्डाचा खूप विलंब लागला आमच्या याला। त्यांच्या ज्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण प्रक्रियेला मी पास केलं होतं। सुरुवातीला गेलो, काही बदल सुचवले ते आम्हाला मान्य नव्हते, मग रिवायझिंगला गेलो, रिवायझिंगमधनं ते सगळं क्लिअर केलं। परंतु फक्त एक छोटी प्रक्रिया असते शेवटची, जी सर्टिफिकेट आपल्या ताब्यात देण्याची असते, त्यालाच त्यांनी खूप टाळाटाळ केली, खूप नकार दिला। त्यामुळे आमचं बरंचसं आर्थिक नुकसान देखील झालं। म्हणजे आम्ही ऑक्टोबरपासून 24 नोव्हेंबरची तयारी करत होतो किंवा त्या दिवशी सिनेमा रिलीज होईल म्हणून तो खर्च सुरू केला, प्रमोशन सुरू केले आणि लास्ट मोमेंटला त्यांनी सांगितलं की आता हे मिळणार नाही। म्हणून मग आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना भेटलो, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, आणि शिंदे साहेबांनी आम्हाला खूप चांगलं समजून घेतलं, चांगलं सहकार्य केलं आणि आम्हाला प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खूप त्यांनी सहकार्य करून आमची पूर्ण टीम त्यांचे आभारी। त्यामागे काय कारण होतं? कारण स्पष्टपणे कोणी बोललं नाही, पण टाळाटाळ तेच आमचं तेच म्हणणं होतं की जे कारण असेल ते कमीत कमी तुम्ही सांगा, बोला, तुम्ही काय असेल आपण ते करूयात। परंतु त्यांनी त्याचं उत्तरच शेवटपर्यंत अजून पण आम्हाला गुढच येते किंवा एवढा वेळ का लागला। ॲक्च्युली या प्रक्रियेला फक्त मोजून 1 ते 3 दिवस लागतात, त्याच्यावरती जात नाही। परंतु आम्हाला 3 महिने काय लागले याच्यावर पुढचा सिनेमा नक्की बनवेल। चित्रपट कुठे शूट झालेला आहे आणि कोण कोण कलाकार आहेत? चित्रपट धुळे जिल्ह्याचं साक्री तालुका आहे, त्याच्यात पिंपळनरुण गाव आहे, तिथं शूट केलं आपण। आणि खूप वेगळं वातावरण आहे गावाचं, एक वेगळं स्ट्रक्चर आहे, एक वेगळं लूक आहे गावाचा, आवडेल सगळ्या प्रेक्षकांना। आणि प्रमुख भूमिकेमध्ये उमेश जगताप सर आहेत, संजय भदाने आहेत, धनश्री पाटील, कुणाल पुणेकर, मी आहे जितेंद्र बर्डे आणि बरेच चांगले कलाकार आहेत त्याच्यामध्ये। बालकलाकार रुद्रम बर्डे आहे आणि प्लस संगीत आमचे अमोघ इनामदार सर आहेत, त्यांनी खूप छान संगीत दिलं आहे त्याला। अवधूत गुप्ते सरांनी गाणं गायलेलं आहे आणि निलेश कसबे म्हणून आम्ही अजून एक गायक आहेत, त्यांनी दुसरं एक गाणं गायलं आहे। त्यांना मी आवाहन करेल की मोरया हा चित्रपट आपण प्रेक्षकगृहात जाऊन नक्की बघा। आपल्याला 100% सिनेमा आवडेल आणि आपल्याला आवडल्यास आपण इतरांनाही सांगा, सगळ्यांना बघायला लावा आणि आम्हाला भरभरून शुभेच्छा द्या। आभारी।